आता आम आदमी पक्षाच्या सर्कलमधून किंवा मीडियाच्या सर्कलमधून अशी माहिती कायम बाहेर येत होती की 2024 साली ज्यावेळी अरविंद केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील, सत्येंद्र जैन असतील, या लोकांना दारू घोटाळ्यामध्ये अटक झाली किंवा ईडीची त्यांच्यावर केस झाली, त्यावेळी राघव चड्डांचं सुद्धा नाव या केसमध्ये होतं. पण राघव चड्डांनी मी माझी राज्यसभेची खासदारकी संपत आली की भाजपमध्ये प्रवेश करतो आणि त्या बदल्यात तुम्ही मला अटक करू नका असं सांगितलं आणि ही डील फायनल झाली. आणि ही डील फायनल झाल्यानंतर अमित शहानी किंवा भाजपनं त्यांना धक्का लावला नाही किंवा त्यांना जेलमध्ये टाकलं नाही. एवढंच नाही तर राघव चड्डांना पुढे करून आम आदमी पक्षाचे अनेक नेते कसे गळाला लागतील असा प्रयत्न भाजपनं करायला सुरुवात केली. म्हणजे एक प्रकारे राघव चड्डांना आम आदमी पक्षाचे एकनाथ शिंदे करण्याचा डाव भाजपनं आखला होता असंच दिसतंय. पण अरविंद केजरीवाल जेलमधनं बाहेर आले आणि त्यांना या सगळ्या प्लॅनिंगचा सुगावा लागला आणि त्यांनी तेव्हापासूनच राघव चड्डांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून दूर केलं होतं.